नमस्कार, वैशालीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्याची पोळी। त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊया। या ठिकाणी मी पाऊण वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, भाजून घेतलेले आहेत। शेंगदाणे थंड झालेले आहेत। हे या ठिकाणी अर्धी वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत, ते पण भाजून घेतलेले आहेत, थंड करून घेतलेले आहेत। पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे, बारीक चिरून वेलची घेतलेली आहे। या ठिकाणी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्येच मी मीठही घालून घेतलेलं आहे। तर चपातीचं पीठ ज्याप्रमाणे आपण मळतो त्याचप्रमाणे हे आपण कणिक भिजवून घेणार आहे। शेंगदाण्याची टरफलं काढून घेणार आहे आपण, आणि नंतर मग हे तिन्ही गोष्टी एकत्र करून वेलची सुद्धा आपण याच्यामध्येच घालणार आहे आणि मिक्सरमध्ये फिरवून बारीक करून घेणार आहे। तेच आपण सारण म्हणून किंवा पुरण जसं उंड्यामध्ये भरतो ना, त्याचप्रमाणे आपण पिठामध्ये शेंगदाण्याचे हे सारण आहे ते भरणार आहे आणि मग आपण पोळी लाटून घेणार आहे। आता आपण हे पीठ पण भिजवून घेऊया। त्याच्यामध्येच मी चवीनुसार मीठही घातलेलं आहे। तर आता आपण हे पीठ भिजवून घेऊया। जास्ती घट्ट आणि जास्ती पातळ असंही नाही मळायचं, मध्यम मळायचं हे पीठ। पुरणपोळीला जास्त पातळ लागतं पीठ, पण शेंगदाण्याच्या पोळीसाठी आपण नॉर्मलच पीठ मळून घेणार आहे। जसं चपातीला भिजवतो तसं थोडंसं त्याच्यापेक्षा सैलसर मळणार आहे आपण। पीठ मळून घेणार आहे आणि मग आपण हे शेंगदाणे मिक्सरला फिरवून घेणार आहे। 15-20 मिनिटं हे आपण पीठ मुरण्यासाठी असंच ठेवून देणार आहे। आवश्यकतेनुसार लागेल तसं तुम्ही पाणी घालून घ्या त्याच्यामध्ये। थंडीचे दिवस आहेत त्याच्यामुळे आपण हे असं गूळ, शेंगदाणे, पांढरे तीळ ज्याच्यामधून आपल्याला ऑइल मिळतं असे पदार्थ आपण खाणार आहे। गरमी निर्माण होते शरीरामध्ये, त्याच्यामुळे आपल्या म्हणून ही शेंगदाण्याच्या पोळीची रेसिपी मी शेअर करत आहे। तुम्ही नक्की बनवून बघा, मुलांना सुद्धा खूप आवडते आणि खूप चविष्ट लागते ही। आता हे पीठ मळून झालेलं आहे। असं सर्व एकजीव करून याला असं झाकून ठेवून देणार आहे। थोडंसं पाणी घालून आपण एक पूर्ण हे पीठ एकजीव करून घेणार आहे, म्हणजे पुन्हा आपल्याला याला मळण्याची गरज नाही पडणार। म्हणून आपण याला एकजीव करून घेणार आहोत। अशा प्रकारे मळल्यानंतर आपल्या पोळ्या छान बनतात, म्हणून थोडंसं जोर लावून आपण याला मळून घेणार आहे। पीठ मळून झाल्यानंतर आपण याला असंच भिजण्यासाठी थोडा वेळ ठेवून देणार आहोत आणि मग आपण शेंगदाण्याचं गुळाचं वाटण करून घेणार आहे। थोडंसं पाणी घालूया आपण, म्हणजे छान असं थोडंसं सैल पण होईल हे।
पीठ छान मळलं की मग आपली पोळी छान बनते. म्हणून थोडंसं पीठ मळण्यावर आपण जास्त लक्ष देणार आहे. आणि या पोळ्या टिकतात सुद्धा खूप, 4 ते 8 दिवस या टिकतात. त्यामुळं आपण बनवून पण ठेवू शकतो, नंतरही आपण खाऊ शकतो. प्रवासात सुद्धा आपण घेऊन जाऊ शकतो. आपल्याला घरचं असं काहीतरी हवं असेल तर नाश्त्यासाठी आपण ह्या शेंगदाण्याच्या पोळ्या बनवून घेऊन जाऊ शकतो. बघा आता आपलं हे पीठ छान मळून तयार झालेलं आहे. आता याला असंच थोडा वेळ मी झाकून ठेवणार आहे. तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊया. या ठिकाणी मी शेंगदाण्याचे टरफल काढून घेतलेले आहेत, वेलची पण सोलून घेतलेले आहे, तिळामध्येच टाकून दिलेले आहे मी. हे सर्व आपण एकत्र करणार आहे आणि मिक्सरला फिरवून घेणार आहे. गुळामध्ये हे ज्यावेळेस एकजीव होतं तेव्हा छान असं सारण बनतं याचं. आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊया. गूळ, शेंगदाणे आणि तीळ मी मिक्सरमधून वाटून घेतलेले आहेत. पीठ भिजून झालेलं आहे. या ठिकाणी तवा गरम करण्यासाठी मी ठेवून दिलेला आहे. आता आपण पोळ्या बनवून घेऊया. हे सारण सर्व आपण एकजीव करून घेणार आहे. असं छान हाताने मिक्स करून घेणार आहे, म्हणजे त्याच्यातलं गूळ कमी जास्ती प्रमाण कुठेही नाही लागणार आपल्याला. छान असं मिक्स करून घेऊया. नंतर पोळीमध्ये भरताना आपण अशा प्रकारे उंडा करून सुद्धा भरू शकतो चपातीच्या पिठामध्ये. मीडियम साईजच्या करणार आहे मी पोळ्या, म्हणून मी मीडियमच घेतलेले आहेत उंडे बनवून याचे. आता आपण हे चपातीच्या पिठामध्ये भरून घेऊया. चपातीच्या पिठाचे आपण अशा प्रकारे उंडे करून घेतलेले आहेत. थोडंसं मी बोटाने असं गोल करून घेणार आहे. त्याच्यामध्येच हे आपण जे सारण आहे ते भरून घेणार आहे. मग असं हे याचं तोंड मी बंद करून घेणार आहे. तवाही आपला चांगला गरम झालेला आहे. थोडंसं मी असं हाताने दाबून घेणार आहे उंड्याला. मग आपण याची पोळी लाटून घेणार आहे. आपण ज्याप्रमाणे पुरणाची पोळी बनवतो ना, त्याचप्रमाणे हे सारण याच्यामध्ये भरून आपण लाटून घेणार आहे. लाटून झालेली आहे माझी. तवा पण गरम झालेला आहे, तर मी आता ही भाजून घेणार आहे तव्यावर. दुसरी पोळी बनवताना आपण सारण असं कोरडंच भरून बघूया, म्हणजे आपलं सारण हे सर्व ठिकाणी असं मिक्स होईल पोळी लाटताना.
दुसरी पण पोळी मी आता लाटून घेणार आहे. पोळीचा वासही छान सुटलेला आहे. कोरडं सारण भरलं तर आपलं सारण छान असं स्प्रेड होत आहे, म्हणून मी या ठिकाणी असं मोकळं करून सारण भरलेलं आहे. तुम्ही बघू शकता छान असं पोळीमध्ये स्प्रेड झालेलं आहे. भाजत आल्यानंतर याला आपण तूप लावून घेणार आहे. तुम्ही तेलही वापरू शकता, पण मी या ठिकाणी तूप लावणार आहे पोळीला आपल्या. छान अशी कडक होईपर्यंत आपण याला भाजून घेणार आहे. दुसरी पोळी माझी लाटून झालेली आहे. आता ती पण आपण भाजून घेणार आहे. आता आपण पुढची पोळी बनवून घेणार आहे. त्याच्यामध्ये पण आपण हे सारण भरून घेऊया. मोकळंच सारण भरलं तर छान आपलं पोळीमध्ये पसरून जाते, म्हणून मी असं मोकळंच भरलं सारण याच्यामध्ये, उंडा न करता. हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवल्या तर या टिकतात सुद्धा खूप दिवस. म्हणजे आपण 4-8 दिवस सुद्धा ह्याला फ्रीजमध्ये न ठेवता सुद्धा आपण याला असं बाहेरच ठेवून खाऊ शकतो. तूप लावून घेणार आहे पोळीला आपण. अशाच मी पुढच्या पण पोळ्या करून घेणार आहे.
तुम्ही अशी छान गरमागरम सुद्धा खाऊ शकता. किंवा गडबडीच्या वेळी तुम्हाला जर वेळ नसेल नाश्ता करण्यासाठी तर शेंगदाण्याची पोळी खाऊ शकता. सकाळी सुद्धा नाश्त्याला हेल्दी अशी आहे ही, म्हणून तुम्ही नक्की बनवून बघा. बघा आपली शेंगदाण्याच्या पोळ्या कशा दिसत आहेत, जबरदस्त. चवीला पण तशाच एकदम जबरदस्त टेस्टी लागतात. तुम्ही नक्की बनवून बघा. अशा प्रकारे माझ्या शेंगदाण्याच्या पोळ्या बनवून तयार झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहेत. चवीला पण तेवढ्याच छान लागतात या. तुम्ही नक्की बनवून बघा. थंडीच्या दिवसातला ही स्पेशल रेसिपी आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील. तोपर्यंत खात राहा.